नमस्कार. HP लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत. त्यांच्या स्वप्नातली वसई कशी आहे, वसईबाबत त्यांनी काय आणखीन स्वप्न पाहिली ते त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. आपण नमस्कार या चर्चेमध्ये. सर्वात प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. असे तुम्ही यशवंत राहून द्या. धन्यवाद. आज आपण राजकारणाव्यतिरिक्त काही वेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. आज एवढे वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहेत, सर्वांना हा प्रश्न पडतो की हितेंद्र ठाकूर राजकारणात नेमके कधी आले. म्हणजे तुम्ही तुमच्या कॉलेज लाईफमध्ये असताना किंवा शाळेत असताना असं वाटलं होतं की मी राजकारणात येईल आणि वसई तालुक्याचं प्रतिनिधित्व करेल असं? लहानपणापासूनच काकांकडे आम्ही मोठे झालो. भाऊ भास्कर ठाकूर यांच्याकडे, तर ते ग्रामपंचायत मेंबर, उपसरपंच, सरपंच, प्रथम नगराध्यक्ष असं एक एक स्टेपनी चढत गेले. तर अगदी हाफ चड्डीत असल्यापासून आम्ही, मग त्यांचे मित्रपरिवार, नेते मंडळी जी जी भेटायला यायची, काही चहा देण्याचं काम आणि त्यांच्या इकडे आम्ही आवडीने ऐकायचो. त्यावेळी जे काही पेपर अगदी लहानपणापासून तो वाचायचा. राजकारणामध्ये चर्चा घरातच चालू असल्यामुळे एक गोडी त्याच वेळी आली. पुढे कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणजे URचं, GSचं, CR या सगळ्या इलेक्शन आम्ही लढलो. त्याच्यामुळे एक मोठा मित्रपरिवार, म्हणजे अगदी जे विरोधात माझ्या होते ग्रुप ठरलेले असायचे का आम्ही उभे राहायचो, परंतु ते देखील इलेक्शन संपल्यावर विजय आमचा व्हायचा आणि आमच्याबरोबर धमाल मस्ती करायला कॅन्टीनमध्ये, कॉलेजच्या, वर्तक कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये नाच गाणी, तिकडे चहा कॉफी वडे खाता खाता जी चालायची, त्यात विरोधक पण असायचे. ते बहुसंख्य विरोधक आता माझ्याबरोबर राजकारणात आहेत. काही नगरसेवक झाले, नगराध्यक्ष झाले, म्हणजे कॉलेजमध्ये विरोधात असलेले आता कार्यकर्ते म्हणून. आणि त्याच्यामध्ये 90ला एक निवडून न येणारी सीट म्हणून बघितलं जायचं. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोण जास्त इच्छुक नव्हते, होते त्यांना शाश्वती नव्हती. त्यामुळे नेते मंडळी पण फार ही सीट मागण्याच्या भानगडीत पडले नाही. त्यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि स्वर्गीय अंतुले साहेब, त्यांच्याशी माझी रिलेशन होती. त्या दोघांनी आग्रह धरून मला तिकीट दिलं, आमदार झालो. त्याच्या अगोदर 84ला मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. 86ला तालुक्याचा अध्यक्ष झालो, म्हणजे विरारचा अध्यक्ष अगोदर, नंतर तालुक्याचा 88ला अध्यक्ष झालं. आणि तिकडूनच चालू होतं कॉलेज, युवक काँग्रेस, डायरेक्ट तिकीट. तिथून सुरुवात झाली. मग अचानक काँग्रेस का सोडावी लागली? काही वैयक्तिक कारणांनी अडचणी झाल्या. मोठ्या नेत्यांच्या भानगडीमध्ये आम्हाला त्रास झाला. भानगडी मोठ्या नेत्यांच्या, काही कारण नसताना आम्हाला नको ते प्रसंगाला पोलिसांच्या ससेमिरा मुक्त त्यात बोलण्यात आता अर्थ नाही. असं सगळं झालं. त्या दिवसापासून ठरवलं तिकीटच मागितलं नाही. मग त्यानंतर आपण वसई विकास मंडळ, वसई विकास, आता बहुजन विकास आघाडी हे केलं आणि स्वतःच्या स्वतः. तेव्हापासून तुम्ही ते राजकारणाची कास धरली ती आजपर्यंत आहे. मग राजकारणातली अशी कुठची आठवण आहे का? काय सांगाल की एखादा अनुभव एवढ्या वर्षातला? खूप आहेत, चांगल्या आहेत, वाईट आहेत. कामं केली लोकांची, पाणी पुरवठ्याच्या वेगवेगळ्या योजना केल्या, या चांगल्या आठवणी आहेत. का चला आपण सत्तेत असल्यामुळे आपण ही कामं करू शकलो. किंवा पुढे तुमच्या सगळ्याच राजकारणाशी चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मग कधी अशी मंत्रिपदाची ऑफर आलेली किंवा तुम्ही मागितली किंवा असं काय? कामांवर मी लक्ष दिलं, कामांवर लक्ष दिलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी कधीतरी मी आत्मचरित्र लिहिल त्यावेळी सगळ्यात डिक्लेअर करेल. मग कधी वाटलं नाही वसईत असा लाल दिवा फिरावा आपल्या, किंवा येत्या काळात? लाल दिवा न घेता पण अख्खा महाराष्ट्र ओळखणारा, त्याच्यामुळे चांगल्या वाईट ज्या काय आठवणी आहेत त्या लिहिल कधीतरी. एक आत्मचरित्र लिहायचं झालं का? हा विचार आत्मचरित्र लिहायचं झाला विचार तर लिहिल ना. सगळ्या आठवणी, कडू गोड धमाल असेल. तुमची सगळ्याच पक्षांची चांगले संबंध आहे. मग असा कुठच्या राजकीय पक्षाची हात धरावा असं वाटलं नाही? चाललाय ना बरं, आपलं तालुका जिल्हा चांगलं चाललं आहे. राजेश पाटील सारखा आमदार आला बोईसर मतदारसंघातून, क्षितिज ठाकूर आला सोपारा मतदार, मी स्वतः आला.
ते कसे वाढता येतील. मला कोणाची एलर्जी नाही, पण कोणाच्या मागे फिरणं हा धंदा मी करत नाही. गेली 30 वर्ष तुमची असा दावा करतात की मी वसईचा विकास केला, एकीकडे विरोधक सांगतात की विकास झाला नाही, परंतु पुढच्या काळात तुमचे काय वसईसाठी स्वप्न आहे का? स्वप्नातली वसई आहेत ना, बऱ्यापैकी आहेत. आता पहिली गोष्ट तर सगळ्यात मूलभूत गोष्ट जी आहे ती पाण्याची. सुरुवातीला 42 कोटी रुपयाची उसगाव स्कीम झाली, त्यानंतर 264 कोटीची सूर्या झाली, त्यानंतर आता 1300 कोटीची सूर्या झाली, आणखीन मध्ये परत 100 MLDची झाली. म्हणजे मी आमदार झाला त्यावेळी अवघं 6 MLD म्हणजे 60 लाख लिटर पाणी तालुक्याला मिळत होती. ते आता जवळपास 350 MLD गुणिले 10 लाख एवढं लिटर पाणी ह्याला मिळते. 165 कोटी रुपये 165-66 कोटी रुपये भरून आम्ही सुसरीचं पाण्यावर हक्क ठेवला. कोलसापाडा 1, कोलसापाडा 2 ज्याची कामं चालू आहेत, तर महानगरपालिकेने संपूर्ण पैसे इरिगेशनला देऊन त्या योजना पुऱ्या करणं. म्हणजे त्या महानगरपालिकेच्या बारक्या आहेत, 45 आणि 35 असं काहीतरी 70-75 MLD टोटल पाणी तिकडून येणार आहे. ते चालू आहे. 165-66 कोटी रुपये भरून आणलेलं ते पाणी मिळणार आहे भविष्यात. म्हणजे आज जे पाणी आहे ते उद्याला कमी पडणार. जगातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढीचा दर वसई तालुक्याचा आहे. जगातलं मी बोलतोय, भारतातलं नाही. तर त्याच्यामुळे आज ज्या काही सुधारणा समाधानकारक वाटतात त्या उद्याला कमी पडतात. त्याच्यामुळे रोज वेगवेगळं काहीतरी करायला लागते. आता MMRDAच्या माध्यमातून म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आणखीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, आणखीन यांच्याकडे MMRDA पण आहे, त्या MMRDAच्या माध्यमातून नायगाव हायवे टू उमेळा, वसई हायवेचे दोन्ही फाटे म्हणजे सातिवली आणि वालीव ते वसई गाव, सोपारा हायवे टू निर्मळ, विरार हायवे टू अर्नाळा हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते. म्हणजे त्याला परत काय फूट होण्याची भानगड होऊ नये, तर हे सगळे रस्ते पास करून घेतल्यात. बहुचर्चित मेट्रो आजच पंतप्रधानांनी 3 दिवसापूर्वी पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. त्याच टाईपचं मेट्रो जो सुभाषचंद्र बोस मीरा भाईंदरला आहे मेट्रोचं, तिकडून ती मेट्रो नायगाव खाडीवरून आणायची, खाली रोड वरती मेट्रो, ह्या प्रकारचं 150 कोटीचं हे प्लॅन एस्टिमेट MMRDAंनी केलं आहे. ते काम लवकरच चालू होईल. हे 4 रस्ते सांगितले. रिंग रोड जो 60 मीटरचा केला आहे, 40 मीटरचा होता तो 60 मीटर केला. जमिनीवरून होणारी रिंग मेट्रो सर्व्हिस ही स्वस्त असते. म्हणजे वरतून घेणं किंवा अंडरग्राऊंड करणं याच्यापेक्षा जमिनीवरून तो हा 60 मीटरमधले काही जी काय मेट्रो लागेल ती ठेवून अशी रूट रिंग रोडबरोबर, रिंग रोडचं पास करून घेतलं आहे काम. रिंग रोडबरोबर हे मेट्रो. मुख्यमंत्र्यांकडे मिटिंग झाली, MMRDAचे कमिशनर, अन्य मान्यवर अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे ते मेट्रोचं मीरा भाईंदर आणि वसई नायगावच्या दरम्यान ब्रिज प्लस मेट्रो, रिंग रोड, त्याच्यातून मेट्रो फिरवायचं. आणखीन जिकडे आवश्यक आहे तिकडे शहरामध्ये देखील मेट्रो फिरवणं हे येत्या काळात होईल. त्याचबरोबर जो सिंगलिंग बोलतात का आता बँड्रापर्यंत आहे तो अंधेरीपर्यंत, अंधेरी टू बोरिवली, बोरिवली टू भाईंदर आणि भाईंदर टू वसई, सोपारा, अर्नाळा समुद्रमार्गे, ते जपानची एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे जायका, ते संपूर्णपणे पैसे देणार आहेत. त्याच्यामुळे पैशाचा प्रश्न नाही. आणि ती विचारलेला मी प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आपल्या सन्माननीय काय कितीपर्यंत, म्हणून ह्याला पैशाचा काही तुटवडाच नाही.
त्याच्यामुळे येत्या 5 वर्षात ही कामं होणार. त्याचबरोबर नारंगीपासून चफाळा पर्यंत जो ब्रिज टाकायचा आहे त्याचं टेंडर ऑलरेडी निघालं आहे. आज जे सफाळ्या हायवेवरून घुसल्या आणखीन आपल्या पाईपलाईनच्या रोडनी जातो पालघरला, त्याला लागून डबल ब्रिज हा ऑलरेडी घेतलेला आहे, टेंडर निघालेलं आहे. मुरबा सातपाटीवरचं ब्रिज म्हणजे मुरबेकरांना फिरून यायला लागायचं, तो ब्रिज तो पालघरमधला आहे, त्याचं ऑलरेडी टेंडर निघालं आहे. म्हणजे ही जी कामं आहेत ती, त्याचबरोबर हे विविध टेंडर निघाले. त्याचबरोबर आपले सतीश लोखंडे म्हणून कमिशनर होते, अतिशय चांगले गृहस्थ. ते नंतर माडा SRA मध्ये होते, तर त्यांच्याकडे ठाण्याचा पण चार्ज होता. तर त्यावेळी आपल्या इकडे ज्या चाळ किंवा स्लम झोपडपट्टी झालेली आहे, म्हणजे वसई कोळीवाडा असेल, चोपारा असेल, गुखिवरा असेल, विरारिष्ट असेल, इकडे हे जे कंजेशन आहे तर तिकडूनचं कंजेशन एरियाचा सर्वे करून घेतला आहे. का माडासारखी संस्था या सगळ्या गोष्टीचं रिडेव्हलपमेंट करणार. मग जिकडे रस्त्यामध्ये झालं आहे, अमुकात झालं आहे, तमुकात झालं आहे, तर ते सगळं रिडेव्हलपमेंट झाल्यामुळे त्या स्लममध्ये राहणाऱ्या लोकांना चांगली घरं मिळतील. बेसिक जे काही अंतर्गत रस्ते किंवा अन्य गोष्टी आहेत हे चांगल्या प्रकारे होतील. त्याच्यामुळे तो एक प्रोजेक्ट त्याचा सर्वे चालू आहे, त्यांनी चालू केली. ते आता रिटायर झाले. पुढच्या आठवड्यात मी त्यांना भेटणार आहे का पुढे कसं कसं काय काय होत जाणार आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन. आपल्या वसई विरारवर त्यांचं प्रेम पण आहे, तर त्यांच्याशी बोलून मग आताचे जे CEO आहेत किंवा संबंधित मंत्री, अतुल सावे म्हणून माडामध्ये मंत्री आहेत, ते आपल्याला तसं बघितलं तर पालघरचे औरंगाबादहून निवडून येत असले तरी ते पालघरचेच आहेत. तर त्यांच्या माध्यमातून या योजना लवकरात लवकर पुढे कशा ढकलता येतील आणि लोकांना म्हणजे ती सगळ्यात जास्त समाधान देणारी गोष्ट असेल. कारण का हाल अपेक्षा सहन करत खास करून या चोपारा मतदारसंघातली किंवा बोईसर मतदारसंघातली, मग वसईला पण कोळीवाडासारखा आहे परंतु तिकडे कम्पॅरेटिव्हली कमी आहे, तर या 2 मतदारसंघातल्या लोकांचं जीवन जास्त चांगलं करता येईल. आपल्या शहराला लागून मीरा भाईंदर आहे, नवी मुंबई, या शहराचा विकास झपाट्याने झाला, मग आपला का नाही झाला? आणि लोकांचं असं म्हणणं आहे की एक अपक्ष आमदार असल्यामुळे पॉलिटिकल पार्टी किंवा सरकार जे आहे इकडे फंड देत नाही. हवा तसा लोकांना अपेक्षित काय एवढं सगळं आणलंय. हे जी मी कामं सांगितली तुम्हाला ती साधारणतः 50,000 कोटीची कामं आहेत, सीलिंग पकडून. बरोबर आहे, तो सीलिंग पण परत पालघरपर्यंत न्यायचं आहे. ही जवळपास 50,000 कोटीची कामं सांगितली. त्यातल्या काही गोष्टीची टेंडर ऑलरेडी झालेत, काही गोष्टी टेंडर प्रोसेसमध्ये आहेत. बरोबर आहे. ह्याच्याशिवाय अपेक्षित विकास काय आहे? शाळा कॉलेजेसच्या चांगल्या सोयी झालेल्या आहेत. हॉस्पिटल म्हणजे क्षितिज ठाकूर यांचा वाढदिवस 10 तारखेला होता. 9 तारखेला मुख्यमंत्र्यांकडे मिटिंग झाली. तर 9 तारखेला मिटिंग झाली, त्याच्यामध्ये त्यांनी 25 कोटीचा शासनातर्फे मुख्यमंत्र्यांनी दिला. क्षितिज उद्याला तुझा वाढदिवस आहे, त्याची ही गिफ्ट उद्याला तुझ्याच असते. हॉस्पिटलचं नारळपूर त्याचं हे केलं. त्यात थोडा प्रॉब्लेम होता, तुम्हाला माहीत आहे का? आठवड्याच्या जागेमध्येच कोर्टाला जागा दिलेली आणि कोर्टाचा तिढा पडलेला. आता तुम्ही ऐकलं असेल का तहसीलदार कचेरी आणखीन प्रांत ऑफिस हे कोर्टाला दिलंय, त्याच्यामुळे इकडूनचा विषय संपला. आता या 2-4 दिवसांमध्ये आणि क्षितिजनी अतिशय उत्तम 25 कोटीचं लगेच दिलं काम चालू करण्याकरता. टोटल 400 बेडचं 400 कोटीचं मल्टी स्पेशालिटी म्हणजे मुंबईमधली जी टॉपची हॉस्पिटल आहेत त्यात तोडीचं वसई तालुक्यात आतुळ्याला. बरोबर आहे, ते हॉस्पिटल होईल. प्रॅक्टिकली या काही दिवसामध्ये या ज्या अडचणी होत्या त्या संपल्यामुळे प्रॅक्टिकली आहे. आणि येत्या मी असं नाही बोलत 6-8 महिन्यामध्ये हॉस्पिटल 2 वर्ष लागतील. आणि 4-5 लाख फुटाचं ते हॉस्पिटल तुम्ही विचार करू शकता का त्या हॉस्पिटलचं स्केल किती मोठं असेल. तर अतिशय चांगल्या प्रकारचं ज्या मुंबईला सेवा मिळतात ते होणार. तुमच्या वाढदिवसाला एवढी गर्दी होते, म्हणजे आम्ही बघितलं की कुठच्या आमदाराच्या वाढदिवसाला अशी सकाळपासून रात्रीपर्यंत ही गर्दी होत नाही. ही गर्दी म्हणजे तुम्ही लोकांनी तुमच्यावर केलेलं प्रेम आहे असं नाही सांगते ना? अहो, प्रेम नसेल तर अहेर आणू नका.
आणि अगदी 56 भोगचं जेवण असेल, 56 प्रकारचं हे ठेवले, तिकडे लोक जात नाही. इकडे स्वतःच्या खर्चाने येऊन भेटतात. आयुष्यामध्ये हेच कमवलं आहे ना, आयुष्यामध्ये हेच कमवलं आहे. त्याच्यामुळे लोकांचं प्रेम आहे. आणि हे जे लोक प्रेम करतात त्याचमुळे आम्ही 12 महिने 24 तास लोकांकरता उपलब्ध असतो. मग कोणीही कोणत्याही अडचणीकरता येऊन भेटतात. आलेल्या प्रत्येक माणसाला भेटतो. हां, कार्यक्रमाला गेला असेल, कुठे वेगळं असेल तर माझी भेट होत नसेल, क्षितिज असेल, क्षितिज भेटतात, तिकडे राजेश पाटील भेटतात. बरोबर आहे. तर लोकांना माहिती आहे करोनासारखा पिरियड, मग ते जेवण देण्याचं असेल, इकडून बाहेरगावी जाणारी लोक होती, अगदी अचानक बंद झालं सगळं, तर त्यांना पाठवण्याचं असेल, त्यांना जीवदानी ट्रस्ट असेल, साईबाबा मंदिर ट्रस्ट असेल, आमची विवाह चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा अन्य संस्था, याच्या मार्फत करोडो जेवणं दिली. म्हणजे अगदी दिवसाला 2-2 लाखापर्यंत जेवणं गेलेली. वेगवेगळे खिचडी असेल, पुलाव असेल, हे असेल, तर वेगवेगळ्या पद्धतीची लोकांना ती रोज चांगल्या प्रकारे मिळतील. त्या लोकांना राहण्याकरता क्वारंटाईन करायचं, बाहेर देशातून लोक यायची. कोणाच्या स्वप्नात नव्हतं का विमान बंद होतील, बस बंद होतील, रिक्षा बंद होतील, ट्रेन बंद होतील. बेरोजगार झालेले लोक, त्यावेळी लागलेले हजारोच्या संख्येने त्या टोसिलोजुंबो आणि रेमडेसिवीर इंजेक्शन ह्यांचा पुरवठा आपण आपल्या मार्फत केला. बरोबर आहे. आणि त्यावेळी कोणत्याही माणसाची परिस्थिती नव्हती का पेमेंट करायची. त्यामुळे पेमेंट विचारायच्या भानगडीत पण पडलो नाही. ज्याला ज्याला लागला. आणि वसई तालुक्यातले नाही तर बाहेरचे पण कित्येक लोक त्यावेळी अडचणी होत्या, त्यावेळी इकडून घेऊन गेले. हे पुरावे नशी माझ्याकडे सगळं की ठीक आहे. या सगळ्या बदल्यात लोक प्रेम करतात, मला आनंद वाटतो. तेच तर आहे कमाई, तीच तर कमाई आहे. तुम्ही विवा कॉलेजच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा वसई विरारमध्ये पसरवली. सध्या विवा कॉलेज तर लोड खूप वाढलेला आहे. भविष्यात वसई विरारमध्ये आणखीन असं एक कॉलेज उघडायचं आपली तयारी आहे? भविष्यात आज विवा कॉलेज, विवाची किती आहेत, एक मेडिकल आणि पॅरामेडिकल सोडलं तर इंजिनिअरिंग आहे, MBA आहे, MCA आहे, फार्मसी आहे, अप्लाइड आर्ट्स आहे, लॉ आहे, पॉलिटेक्निक आहे, सगळीच कॉलेजेस केलेली आहेत. जागा भरपूर आहे. आज इकडे 6,500 तर 11वीला ॲडमिशन करतो. कोणत्याही मोठ्या कॉलेजमध्ये टोटल संख्या 6,500 विद्यार्थ्यांची नसते. मुंबईतल्या कोणत्याही कॉलेजचं तुम्ही उदाहरण घ्या, 6,500 अख्ख्या कॉलेजची संख्या नसते. आपल्या इकडे 11वीची ॲडमिशन 6,500. 25,000 आपल्या या विवा कॉलेजमध्ये पोरं शिकतात. बरोबर आहे. इतर कोणतेही लोक 11वीच्या मान्यतेकरता, कॉलेजच्या मान्यतेकरता समोरून आपण जाऊन त्यांना देतो, त्या ह्याच्याकडून डिपार्टमेंटकडून परवानगी मिळून देतो. म्हणजे हे काम मी एकट्यानेच आहे आणि एकट्यानेच करावं असं नाही. तर दुसऱ्या पण संस्था चांगल्या येतात, त्यांना पाहिजे ते सहकार्य करण्याची भूमिका. मला असं नाही वाटत कारण हा आला तर आपल्या कॉलेजचं काही, तो अरे या समुद्र आहे इकडे, म्हणजे कमी कधीच होणार नाही लोकांची जी वाढती लोकसंख्या. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना ज्ञान मिळावं, शिक्षण मिळावं या दृष्टीने आहेत. आता स्किल डेव्हलपमेंटच्या बऱ्यापैकी कोर्सेस चालू करतो. का जे काय मेक इन इंडिया, मूक तर मूक हे जे आहेत तर वेगवेगळे विषय घेऊन त्याचं देखील चालू करतोय. तर होणार 8-9 शाळेंचं काम करणार आहे. एक वसईला मोठी इमारत, जशी नवीन विवा कॉलेज आहे तशी मोठी इमारत वसईला ऑलरेडी बनवून जवळपास तयार आहे. म्हणजे आता येत्या शैक्षणिक वर्षापासून तिकडे शाळा चालू होतील, ज्युनियर कॉलेज चालू होईल. निवडणूक कधी जाहीर होऊ शकते असं म्हटलं जातं की यंदाची निवडणूक ही बहुजन विकास आघाडीसाठी फार परिश्रम करावे लागणार आहे. पहिल्यासारखी परिस्थिती नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. कारण लोकसभा निवडणूक आमच्या 3-4 हे बघा सगळ्या इलेक्शनातनं वेगवेगळ्या असतात आणि आज 3 आमदार आहेत. त्याचे वाढतील कसं एवढंच मी बघतो. कमी व्हायचं विसरून जा. कोण स्वप्न बघत असेल, कुणाला दिवा स्वप्न पडत असतील, दिवसा जागेपणी स्वप्न पडत असतील. विरोधकांनी तुमच्या 3 सीट पाडण्यासाठी चंग बांधलेलं आहे. आव्हान कोणाचं वाटतंय? आव्हान असं कुठच्या पक्षाचं किंवा एखाद्या
कोणताही पक्ष जवळपास येणार नाही. यंदा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर सर्व पक्षीय लोक आमच्यावर प्रेम करतात. एकही पक्षाचा माणूस गरज असताना हितेंद्र ठाकूरला शक्य होतं, क्षितिज ठाकूरला शक्य होतं, राजेश पाटलांना शक्य होतं आणि यांनी काम केलं नाही असं एकही विरोधक बोलू शकत नाही. सर्व पक्ष एकत्र आले तर ते देखील चर्चा सध्या सुरू आहे. सगळे पक्ष एकत्र येतील आणि मला निवडून आणतील. सध्या अशी चर्चा सुरू आहे की महायुतीचा किंवा महाविकास आघाडीचा हे तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात. तुम्ही काय त्यांच्याकडे मागणी किंवा त्यांनी तुमच्याला अप्रोच झालेत? मला एक सांगा, कोण मदत करत असेल, पाठिंबा देत असेल, कोणी? म्हणजे तो RPI पक्ष असो, MIM पक्ष असो, हे जे मोठी मेन महत्वाचे पक्ष आहेत ते असो, 2 राष्ट्रवादी असो, 2 शिवसेना असो, काँग्रेस BJP असो, जनता पक्ष असो, आणखीन कोणता समाजवादी पक्ष असो, कोणतं कोणाशी बोलणं झालंय किंवा चर्चा काय? माझं सगळ्यांशीच बोलणं चालू असते. सगळेच भेटत असतात, सगळ्यांना मी भेटत असतो. ह्याच्यातले जे मदत करतील तर मदत कोणाला नको असते, मला पण लागेल. जे देतील त्यांचं स्वागत. यंदा हितेंद्र ठाकूर विधानसभेत दिसतील का? हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी ह्यांचे 3 पेक्षा जास्त आमदार दिसतील. नाही, तुम्ही स्वतः दिसतील का? 3 पेक्षा जास्त आमदार दिसतील. अशी चर्चा तुम्ही गेल्याला सांगितलं की मी उभा राहणार नाही. मी इलेक्शन झाल्यावर बोललेलो, इलेक्शनच्या अगोदर सिंपत्ती मिळवण्याकरता बोललेलो नव्हतो का बाबा मी पुढच्या वेळी लढणार नाही, मला आता मत द्या, असं मी कधीच बोललो नव्हतो. बरोबर आहे, मी इलेक्शन लढणार नाही हे बोललो, हे बरोबर आहे, पण सिंपत्ती मिळवण्याकरता नाही. मी काय बोललो, आमदार वाढतील. समजा हितेंद्र ठाकूर जर रिंगणात नसतील तर विरोधक सध्या खूप खुश आहेत, कारण तुम्ही दिलेला उमेदवार पाडायला आम्ही सक्षम असू. म्हणजे यांची कॅपॅसिटी नाही, म्हणजे तुम्हीच कबूल करतायत. विरोधक सांगा, आम्ही नाही सांगत. म्हणजे तेच मी म्हणतो, मग तुम्हीच सांगतायत का विरोधक सांगतायत का हितेंद्र ठाकूर नसेल तर आम्हाला चोखपत जाईल, मग हितेंद्र ठाकूर असेल तर कठीण जाईल असं म्हणायचं आहे का त्यांना? म्हणजे शक्य नाही असं म्हणायचं आहे ना त्यांना? हो, त्यांना पण देखील परिश्रम करावे लागतील तुम्ही असतील तर. ते म्हणजे बोलतात काय का आम्हाला हितेंद्र ठाकूर म्हणजे त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती आहे की आपला पराभव निश्चित आहे. हितेंद्र ठाकूर समजा नसतील, 2 मिनिटं आपण गृहीत धरूया तुम्ही नसतील तर आमचे आमदार असतील, मग घरातलं असेल की सर्वसामान्य कार्यकर्ता? बघू ना, ते बघू. घरातलाच पाहिजे असं कशा करता, पक्षाचा पाहिजे. कारण विरोधकांमध्ये तीच चर्चा आहे की नेमका उमेदवार आमच्या वाटेला कोण येईल. 3 मतदारसंघात मीच उभा राहणार आहे, बस. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. असेच तुम्ही निरागवी राहू आणि वय वर्ष 100 वर्षापर्यंत परमेश्वर मला आयुष्य देऊ. ही जी काय परमेश्वराने वय दिलाय ते चालतं फिरतं लोकांमध्ये राहतं पाहिजे. 100, 150, 200 वर्षाच्या ऐवजी जे दिलंय आयुष्य धमाल असलं पाहिजे, लोकांबरोबरच असलं पाहिजे. त्यामुळे येत्या काळात हितेंद्र ठाकूर विधानसभेत दिसणार की नाही आणि दिसले तर लाल दिवा आपल्याला असणार की नाही यासाठी आपल्याला 1-2 महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. वाढदिवसाच्या विशेष चर्चेमध्ये आज इथेच थांबणार आहोत. पुढच्या बातम्यांसाठी पुन्हा पाहता राहा. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद.